राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सदस्य तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचे आणि नजीब मुल्ला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मोहसिन शेख यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात रुग्ण, नातेवाईक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खाऊचं वाटप करत या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हा प्रशासन विभागाचे महासचिव जिया सय्यद यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं। यावेळी नगरसेवक सुहास देसाई, परिवहन समितीचे माजी सदस्य तक्की चेऊलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोहसिन शेख यांचे विशेष कौतुक केले। वाढदिवसाच्या तसेच राजकीय वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवत सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय। सर्वांना माहिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर एक दुःखाचा डोंगर पडलेला आहे। त्यामुळे आम्ही वाढदिवस साजरा न करता फक्त आणि फक्त जसं आम्ही दरवर्षी नेहमीप्रमाणे एक समाजकारण करत आलोय विद्यार्थी जीवनापासून आजपर्यंत, त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आमचे नेते सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना माझ्या वाढदिवसानिमित्त श्रद्धांजली व्यक्त करताना सन्माननीय आमचे नेते नजीब मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र सन्माननीय जियाबाई शेख जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे सरचिटणीस आहेत, तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी परिवहन सदस्य तकीभाई चौलकर, तौफिक शेख आणि आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी टीम आहे, तसेच आमचे सुहास देसाई साहेब नगरसेवक यांचे सर्वांचे सहकार्याने आज आम्ही एक कार्यक्रम केलेला आहे शिवाजी हॉस्पिटलमध्ये। सन्मान्य शिवाजी महाराज हॉस्पिटल येथे सर्व जे गरजू लोक आहेत, जे लोक इकडे आपली तपासणीसाठी येतात, त्यांना ज्यूस आणि बिस्किट वाटप करून आम्ही माझा वाढदिवस साजरा करतोय। आणि या वाढदिवस साजरा करण्यात सर्वात मोठा यांनी हे ऑर्गनाइज करताना सन्मान्य जियाबाई शेख यांनी हे कार्यक्रम यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त सामाजिक उपक्रम राबवला जातोय, काय सांगा? अखिल भारतीय युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमचे बंधू सहकारी मोहसिन शेख, माजी सदस्य परिवहन समिती ठाणे, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमची अशी एक संकल्पना होती की काहीतरी असा कार्यक्रम करू ज्यांनी लोकांमध्ये थोडीशी चांगली म्हणजे चांगलं वाटेल। तर आम्ही असं ठरवलं की जे उन्हाळ्यातले दिवस चालू आहे, तर आम्ही जसे सर्वसामान्य आहोत तसे सर्वसामान्य माणसाला आपण ज्यूस आणि बिस्किट देऊन आमचा वाढदिवस साजरा करू। यानिमित्त असं होईल की आम्ही खरं तर वाढदिवस साजरा करायचाच नव्हता, कारण की स्वर्गीय अजितदादांचे निधनानंतर आम्ही दुःखाचा डोंगर आमच्यावर पडलेला आहे। तर त्या सगळ्या बघत असताना आम्ही असं ठरवलं की असा एक कार्यक्रम ठेवू ज्याकडनं लोकांना मदत होईल, आमच्याकडनं छोटीशी त्यांना मदत होईल, म्हणून हा कार्यक्रम आज ठेवला होता। मी देवाकडे, ईश्वराकडे अशी प्रार्थना करेल की माझा भाऊ अजून पुढे जावा राजकारणात, समाजकारणात, आणि देव त्याला एवढी तरक्की दे की आम्हाला त्याच्यावर अभिमान असला पाहिजे, एवढीच प्रार्थना आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त। आज मोहसिन शेख राष्ट्रीय सरचिटणीस यांचा वाढदिवस आहे। हा वाढदिवस गोरगरीब गरजू लोकांसाठी जे काही त्यांना आवश्यकता आहे ते कार्यक्रम आज वेगवेगळ्या ठिकाणात करण्यात आला। आज ठाणे ग्रामीणमध्ये काही आदिवासी लोकांना कपडे दान करण्यात आले, काही लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले। आज जियाबाईने शिवाजी हॉस्पिटलला ज्यूस वाटप, बिस्किट वाटप हे कार्यक्रम करण्यात आले। आणि मोहसिन शेख हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे। एवढे कमी वयात एवढा मोठा पद घेऊन तरीसुद्धा तो जमिनीवर चालतो। माझी याला अल्लाह को दुआ है कि मोहसिन शेख और आगे बढ़े और इनकी बहुत तरक्की हो, क्योंकि इनकी सोच अच्छी है और ये इंसान अच्छा है।